नमस्कार. आज आपण आहोत घुगुस शहरामध्ये आणि खरं तर स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका लागल्यात आणि काही तांत्रिक अडचणीमुळे, काही कायद्याअंतर्गत काही अडचणीमुळे ही जी निवडणूक होती खरं तर ही कुठेतरी मागे पडली आणि आताच लगेच जे महाराष्ट्रभर निवडणुका झाल्यात त्या निवडणुकीचा निकाल मात्र 21 तारखेला आहे आणि त्या निकालात सगळ्यांचा समावेश असावा या हेतूने इथे देखील प्रचाराचा वेग वाढतो आहे आणि त्यानिमित्ताने घुगुस शहरामध्ये आपण आलेलो आहोत आणि आज आपल्या सोबत आहेत रीताताई देशकर. खरं तर अपक्ष उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी त्या अनुसूचित जातीमधलं महिला राखीव मधनं आहेत आणि सुरेश पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर त्या उभ्यात त्यांचं चिन्ह देखील कटली असं आहे. आपण खरं तर जाणून घेणार आहोत या विशेष मुलाखतीमध्ये की काय नेमकं घुगुस शहराच्या प्रगतीसाठी अडचणी आहेत, नागरिकांच्या समस्या काय आहेत, खरं तर घुगुस शहर नेमकं काय आहे हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नेमकं घुगुस शहर हे औद्योगिक शहर मानलं जातं. खरं तर इथे सिमेंट फॅक्टरी असेल, WCL असेल किंवा अशा विविध इंडस्ट्रियल झोन म्हणून इथे मानलं जातं. काय समस्या आहेत आपण कशा जाणून घेतात किंवा इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत ज्या आपण जाणून घेतल्या आणि ते आपण कशा सोडवणार आहात? सर्वप्रथम समस्या ही आहे की आपल्या घुगुस शहरामध्ये एक प्रदूषण आहे. जी लॉयस मेटल कंपनी आहे किंवा WCL आहे, ACC आहे, तिथून पुष्कळ काही आपल्या इथे प्रदूषणामुळे घरोघरी दमाची म्हणजे प्रत्येक आजाराचं समस्या जाणवत आहोत आम्ही. आणि दुसरी समस्या, आपल्या इथे इतकं मोठं घुगुस नगर परिषद झालं आहे पण आपल्याला इथे राहासाठी गोरगरिबा पुढे घरकुलची योजना आली होती पण ती आजपर्यंत घरकुलची योजना लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे. त्यामध्येच हागणमुक्ती म्हणजे जसं की संडास ते पण काही लोकांपर्यंत पोचलेले नाही आहे. सरकारी दवाखान्याची पण समस्या होती, ती भाऊच्या माध्यमातून आपल्या इथे उभी झालेली आहे पण काही सत्ताधारी लोकांनी अद्यापही ती चालू केलेली नाही आहे. आणि माझं एक उद्देश आहे की जेव्हा आमची टीम पूर्ण येईल तर आम्ही ते दवाखाना चालू करून गोरगरिबासाठी ते आपण समोर त्यांना म्हणजे त्याचा प्रतिसाद मिळावं. नक्कीच ताई, आपण प्रदूषणाचा देखील मुद्दा सांगितला. मात्र इथे औद्योगिक शहर मानलं जातं. इथल्या स्थानिकांना रोजगाराची संधी आहे का? इथल्या महिलांना रोजगाराची संधी इथे मिळते आहे का? किंवा WCL असल्यामुळे इथल्या स्थानिकांच्या नोकऱ्या असतील किंवा सिमेंट फॅक्टरीमध्ये नोकऱ्या असतील किंवा महिलांचं करण्यासाठी काही म्हणजे कार्य यापूर्वी हाती आपण घेतलं होतं का किंवा काय आश्वासित करणार आहात? मी याआधी कार्य घेतलं म्हणजे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी एनी टाईम समाजासाठी आणि महिलांसाठी अवजरून पुढं जात राहते. आणि जसं की तुम्ही म्हणत आहात की रोजगारासाठी सर्वप्रथम आम्हाला इथे आपल्या स्थायी लोकांनाच रोजगार मिळावा याच्यासाठी आमची एक नेमणूक आहे की बाहेरचे लोक येऊन इथे रोजगार करत आहे पण आपल्या घुगुसचे लोक रोजगार मिळत नाहीत त्यांना. आणि आपला उद्देश आहे की आपल्या गावातल्या लोकांना आपण तिथपर्यंत रोजगार मिळवून द्यावं. नक्कीच आपण पाईकराव यांच्या मार्गदर्शनात ही सगळी टीम आहे आणि आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात. सुरेशराव, काय सांगाल? कारण आपला देखील अनुभव आहे इथला घुगुसवासियांना. आपण काय देणार आहात? हे सगळी टीम आपण घुगुसवासियांसाठी उभी केलेली आहे आणि काही दिवसांमध्ये म्हणजेच एका आठवड्यात मतदान देखील आहे आणि 21ला याचा रिझल्ट असणार आहे. भवितव्य कोणाच्या हातात आहे आणि आता सध्या नागरिकांना आपण काय सांगणार? सर्वप्रथम सर्व घुगुसवासियांना नमस्कार. मी एवढं सांगू इच्छितो की आजपर्यंत आम्ही जे 5-6 वर्षापासून राजकारणामध्ये आलो आहे, राजकारणात आल्यानंतर आम्हाला ह्या घुगुसमध्ये लॉयस मेटल आहे, WCL आहे, ACC आहे आणि छोट्या मोठ्या ज्या कंपनी आलेल्या आहेत WCLमध्ये, त्या WCLच्या अंतर्गत जे काम आपल्या स्थानिक लोकांना वगळून बाहेरील लोकांना काम देण्यात येते तर आमच्या स्थानिकांना काम करून देणार. आजपर्यंत इथं शासनखाती जमात आहे इथे यांची, कोणाची? राजकारणवाल्याची, ज्यांनी सत्ताधारी आहेत तर त्यांनासुद्धा ह्या गोष्टी साऱ्या माहीत आहे. 80% महाराष्ट्राचा 1948चा नियम म्हणतो की 80% रोजगार स्थानिकांना मिळाला पाहिजे पण 80% कुठं आहे? आज आपण लाईफ मेटलमध्ये विस्तारीकरण झालं, त्या विस्तारीकरणामध्ये मी सुद्धा त्या विषय उचलला होता की पहिलं स्थानिकांना रोजगार द्या. आता तुम्ही मॅडमला विचारलं होतं की महिलांसाठी काय, तर मी विधवा, निराधार आणि घटस्फोट अशा ज्या महिलांना पहिलं प्राधान्य द्या लॉयस मेटलमध्ये, हा सुद्धा मी विषय त्या विस्तारीकरणामध्ये मांडलेला आहे. आणि
स्थानिकांना रोजगार द्यावा आणि पोल्युशन आहे. आणि आताच ताईने सुद्धा सांगितलं, आपल्या रीताताई देशकर ताईने सांगितलं की आम्ही जर आमचा नगर अध्यक्ष बसला तर ह्या साऱ्या गोष्टी ह्या घुगुसमधून नाहीशा आम्ही करणार आहोत. घरोघरी जो बेरोजगार आहे त्यांना आम्ही रोजगार देऊ आणि कडक नियम कोणते लाईस मेटल WCL. आज मी तुमच्या या महाराष्ट्र लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून लॉईस मेटल, ACC आणि WCL आणि जे ठेकेदारी कंपन्या आलेल्या आहे ह्या टी व्हीच्या माध्यमातून आजच त्यांना आगाह करतो की जर आमचा नगराध्यक्ष बसला तर या घुगुसमधून बेरोजगारी आणि प्रदूषण हे मुक्त होणार. नक्कीच सुरेश रावांनी खरं तर अनेक ज्या मूळ समस्या आहेत, रोजगाराच्या असतील, प्रदूषण असतील, त्यांना हात घालत त्यांना सांगितलं. आपण शेवट ताईकडे जाणार आहोत, कारण शेवटी आश्वासनं दिली जातात, मात्र ती निवडून आल्यानंतर पाळतात की नाही हा खरं तर मूळ प्रश्न आहे. ताईकडनं आपण जाणून घेणार आहोत. आता या संपूर्ण निवडणुकीमध्ये लोकराज्य टी व्ही चॅनल प्रत्येक प्रभागात जाणार आहे. प्रभागात जाऊन जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आणि आपल्यासारख्या नेत्यांपुढे येऊन त्या समस्याचं निराकरण कसं करता येईल हा आमचा उपक्रम आहे. या जनसामान्य ज्या नागरिकांना आहेत, जे दररोज कष्ट करून, रोजी करून आपलं जीवन जगतात, अशा नागरिकांना किंवा मतदारांना आपण शेवट आता काय आव्हान करणार आहात? मी सर्व जनतेला एकच आवाहन करते. सपोज आमची पॅनल आणि मी नगर अध्यक्ष अगर तिथे बसली तर मी माझ्या जनतेला इथून सांगते की सर्वांना घरोघरी रोजगार मिळेल. त्यांना काहीच अशी अडचण येऊ देणार नाही. कारण मी सत्ताधारी लोकांसारखे मी आश्वासन करून मागे म्हणजे वळण्याचं माझं कार्य नाही. मी पहिले करून दाखवेल, त्याच्यानंतर तुम्ही मला म्हणाल की नाही ताई, खरंच ताईने करून दाखवलेलं आहे. नक्कीच हा रियाताई देशकर होत्या. यांनी सांगितलं की इथल्या ज्या मूळ समस्या आहेत, मग रोजगाराच्या समस्या असतील, प्रदूषणाच्या समस्या असतील आणि घुगुस शहर हे विकासाकडे नेण्यासाठी आमच्या हाती सत्ता आली तर नक्कीच बोलण्याची संधी देखील इथल्या नागरिकांना किंवा मतदारांना आम्ही देणार नाही असं देखील आश्वासन केलं. सुरेश रावांनी देखील हो, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांनी जे यापूर्वी केलेलं आहे घुगुस शहराकरता, ते मग आरोग्याच्या दृष्टीने असेल, रोजगाराच्या दृष्टीने असेल, विधवांसाठी असेल, घटस्फोटधारक महिला असतील, अशा अनेक ज्या समस्या सोडवण्यामागे त्यांचा जो पुढाकार होता किंवा त्यांचा जो हातभार होता तो त्यांनी सांगितला. आणि आत्ता या निवडणुकीत त्यांना सत्ता मिळाली किंवा इथेपर्यंत ते पोहोचले तर नक्कीच घुगुस शहराला एक विकासाची चालना मिळेल असं देखील त्यांच्या बोलण्यामधून आलं आहे. आपण नक्कीच भेटत राहणार आहोत. या संपूर्ण प्रचारादरम्यान, या संपूर्ण निवडणुकीमध्ये लोकराज्य टी व्हीची करडी नजर या सगळ्या नेत्यांकडे आणि जनतेच्या समस्याकडे राहणार आहे.